क्रिकेटची स्पर्धा आणि ती स्पर्धा सुरू होते 11 फेब्रुवारी पासून. त्या स्पर्धेमध्ये डॉक्टर गवळी सरांचा गोड आवाज तुम्हाला घुमताना दिसेल. मॅचकडे आपण वळूया. या स्पर्धेचे सर्वेसर्वा म्हणून समजले जाणारे दानशूर व्यक्तिमत्व अनमोल रत्न कारभाव गावचं आदरणीय रमेश रामलाल तरे साहेबांना अतिथी कक्षामध्ये बघतोय. त्यांच्यासोबतच अनेक पदाधिकारी आहेत, मान्यवर आहेत या कारभाव गावातील आणि इतर गावातून सुद्धा आलेल्या दानशूर व्यक्तींना आपण या अतिथी कक्षामध्ये बघतोय. टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा धाडशी निर्णय भक्तिधाम डुंगे संघाच्या या कॅप्टनने आमच्यापर्यंत पोहोचवलाय. क्षेत्ररक्षणाकरता मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल चौटा हिरवा स्पोर्ट्स मानकोली या टीमला. दोन्ही संघ तुल्यबल्ले आहेत, म्हणजेच समान वजन आहे दोन्ही टीमचं. आजच्या दिवसामधील कोणत्या टीमचं जास्त वजन दिसेल आणि तो संघ थेट सेमीफायनलमध्ये दाखल होईल. दोन्ही संघ चांगल्या पद्धतीनेच खेळ करतील हीच अपेक्षा आपण या ठिकाणी बाळगूया. मॅचला सुरुवात होण्याआधी प्रेक्षक राजे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. श्री कालिका माता क्रीडांगण कालबार येथे सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम जाणता राजा ग्रुप कारभाव आयोजित शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2026. दाखवलाय आणि त्यांच्या नावाची चर्चा सुद्धा आपण थोडंच बाद करणार आहोत. कारण मॅन ऑफ द मॅच करता जे मोमेंट आपण बघितले ते कैलासवासी शबंतीबाई दत्तात्रय तरे यांच्या स्मरणार्थ प्रेम तरे साहेबांकडून मॅन ऑफ द मॅच करता ही आकर्षक मोमेंटोज आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि तरे परिवारातर्फेच भगवान तरे, त्याच्यानंतर चला आपण चर्चा तर करणार आहोत, मात्र स्वागत आणि सन्मान सुद्धा फार महत्वाचा आहे. तो स्वागत आणि सन्मान पहिले षटक होण्याआधी आपण करतो या ठिकाणी. येस, हा खरं तर एक मेगा सन्मान होईल. मेगा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. सन्माननीय योगेश पाटील साहेब, खास करून मांडा टिटवाला, आणि ते नेहमीच जाणता राजा जेव्हा संघ बाहेर खेळतोय, भिवंडीच्या बाहेर खेळतोय, ते स्पॉन्सरशिप देत आहेत. तर मयूर तेऱ्यांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. योगेश पाटील साहेब, मांडा टिटवाळा. मांडा टिटवाळा या परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळलं जाते. कारण मला खूप अनुभव आहे, कारण ग्रामीण रुग्णालय गोविली या ठिकाणी मी जवळपास 2 वर्ष होतो, त्यामुळे तिथला मला खूप अनुभव आहे. त्यामुळे मांडा टिटवाळा परिसरात सुद्धा चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळलं जाते. आणि स्पॉन्सर आहेत जाणता राजाचे योगेश पाटील साहेब, त्यांचं स्वागत आणि सन्मान. योगेश पाटील साहेब आपले आम्ही खूप आभारी आहोत. बोलूया आपण मॅचकडे. थँक्यू सो मच. स्वागत आणि सन्मान झालं, परंतु मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब राहिलाय. सौरभ भोईर याने अष्टपैलुत्व सिद्ध केलं. 19 धाबा आणि 3 विकेट सुद्धा मिळवले. तो ठरलाय त्या मॅचचा हिरो. आणि हा सामना संपल्यानंतर तो मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करणार आहोत. सध्या भक्तिधाम डुंगे टीमने बॅटिंगची सुरुवात केलं. कोळवट्यापाचा चेंडू होता, खोदून काढलाय चेंडू, मिडॉन मधून लॉंग ऑन क्षेत्रामध्ये वळतोय. एकच धाव, 1 धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही बॅटर सर्वेश पाटीलला. एक वेळ सर्वेश मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवणारा काढू सुद्धा ठरलाय. बलाढ्य अशा संघाला पराभूत करण्यामध्ये त्याची मोलाची भूमिका आपण बघितली अगोदरच्या मॅच मध्ये. न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाविरुद्ध चांगला लढत असा पाहायला मिळाला. आता गरज आहे धाव बनवण्याची. सौरभ भोईर गोलंदाजी मार्गावर. चौथा हिरवा मानकोली संघाचा आधारस्तंभ. बघूया नेमकं काय घडलंय या ठिकाणी. हा डॉट बॉल थोडासा राईज झालाय व्हाईट लाईनच्या आतून. हा चेंडू कदाचित जाताना दिसलाय पंचांना आणि त्यामुळेच बॅटरच्या प्रतिक्रियांना त्यांचा प्रतिसाद मिळत नाही. हा डॉट बॉल. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2.
दोन्ही टीम मध्ये चांगला टफ मॅच होईल असं वाटतंय, रंगतदार सामना होईल असं वाटतंय. भक्तिधाम डुंगे विरुद्ध चौटा हिरवा मानकोली या दोघांमध्ये लढत आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता, पॉइंटच्या दिशेने चेंडूला वावलं होतं. एकच धाव 38 सर्कलच्या आतमध्ये चांगला क्षेत्ररक्षण आणि तितकीच चांगली फेकी त्या क्षेत्ररक्षकाची. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात ते 3. आपण बघतायत शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2026 हा रणसंग्राम. जय हनुमान स्पोर्ट्स भावाळे बी टीमचे कॅप्टन आपण सुद्धा रेडी राहा, तयारीत राहा. फुलपिच बॉल, इम्पॅक्ट इन लाईन, मिडल स्टंपवरचा चेंडू होता, त्यामुळे जशीच अपील केली तसं बोर्ड पंचांच्या आकाशाकडे उंचावलं गेलंय. विकेटचं पतन, बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला पहिला धक्का. 1 गडी बाद, धावसंख्या 3. या स्पर्धेमधील आतापर्यंतचा प्रवास खूप चांगला राहिलाय भक्तिधाम डुंगे या टीमचा, सर्वेश पाटील या खेळाडूचा सुद्धा. म्हणजेच हे नेमकं असं झालं की एक्सप्रेस हवेला आपण लागलोय आणि नाही अचानकपणे आपले डायव्हर डुलकी देताना दिसलेत. तसा प्रकार घडतोय इथे, कारण सावधगिरीने या मॅचला खेळायचं होतं. इथे सावधगिरी न बाळगताच बॅटर बाद होतोय. इम्पॅक्ट इन लाईन होता, मिडल स्टंपवर जाणारा चेंडू होता आणि पायचीच्या स्वरूपात ही शिकार केली सौरभ भोईर या गोलंदाजाने. धावसंख्या 3. न्यू बॅटर इन, नवीन बॅटर आता डायनल भगत. अगोदरच्या 2 मॅच मध्ये सलामीला आलेला खेळाडू होता. पहिल्या मॅच मध्ये काही जबरदस्त खेळी त्याची, 19 धावा पहिल्या मॅच मध्ये त्याने बनवल्या होत्या विपक्ष टीमच्या अगेन्स्ट. आणि आता ह्या मॅच मध्ये त्याला लढावं लागेल. लढा आहे आपल्या गावाचा, लढा आहे टीमच्या नावाचा. इथे ऑन साईडला फुल पिच बॉलला खेळून काढलोय. 1 धाव मिळाली. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू उचलण्याआधी 1च धाव. आतापर्यंत मोठे फटके खेळण्याची मोकळीक दिली जात नाही, भुबा दिली जात नाही बॅटिंग करणाऱ्या टीमला. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत भक्तिधाम डुंगे टीमच्या. 2 गडी बाद, 4 धावा. 4 for 1. एक गडी बाद 4. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा चर्चा करता येऊया. ऐकूया सुमधुर गीत. विजय म्हात्रे साहेब जे शिवसेना भिवंडीचे प्रवक्ते आहेत, त्यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. तसेच समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते तसेच कट्टर शिवसैनिक केशवजी मुकादम यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. तसेच दीपक दादा चौधरी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. ॲडव्होकेट विजय म्हात्रे साहेब जे शिवसेना भिवंडीचे प्रवक्ते आहेत, उद्घाटन सोहळ्याला सुद्धा उपस्थित होते. हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये उपस्थित झाले आहेत. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. कट्टर शिवसैनिक केशवजी मुकादम आपलंही हार्दिक स्वागत. दीपकजी चौधरी आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. वैभव माळी आता गोलंदाजी मार्गावर आलेत आणि त्याचा हा डॉट बॉल पहिल्याच चेंडूवर चांगली सुरुवात करतो हा गोलंदाज. एक खेळाडू फर्स्ट क्लास क्रिकेट खेळताना बघितलं आपण वैभव माळी नावाचा, आणि इथे सुद्धा वैभव नावाचा खेळाडू आलाय. आपल्या टीम करता तो वैभव देईल काय, कारण सौरभ भोईर ह्याने अटॅकिंग गोलंदाजी केली. थोडासा लेग स्टंपच्या बाहेर वळणारा चेंडू होता. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू थांबतोय. धावबाची संधी होती. थ्रो, ओहो, आणि याच बरोबर इथे काय घडलंय, 1 धाव तर पळून पूर्ण केली होती. लेग बाईचा इशारा. या धाबा किती मिळतील ते सुद्धा आपण जाणून घेऊया. 5 धाबा असतील. बॅटिंग करणाऱ्या टीमला 5 धाबांचा फायदा होतोय. येस, वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. ग्रामपंचायत खारबावचे माजी सरपंच, त्याचबरोबर रणधीर कुमार अँड कंपनीचे प्रोपरायटर आणि एक सुप्रसिद्ध उद्योगपती
नितेशजी पाटील आता सुप्रसिद्ध बालासेठ यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाणतारा ग्रुपच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. माजी सरपंच ग्रामपंचायत पायगाव, त्याचबरोबर रणधीर कुमार अँड कंपनीचे प्रोप्रायटर आणि सुप्रसिद्ध उद्योगपती बाळासेठ, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. बाळाशेठ यांचं आगमन झालंय. अनेक मान्यवर पाहुणे मंडळी अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत. मॅचकडे वळत असताना नेमकं काय घडलं ते आपण बघूया. याआधी लेग बायच्या स्वरूपात 5 धाव मिळाल्यात आणि आता एक धाव एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 10 धाबा. 3 चेंडू टाकून झालेत गोलंदाज वैभवचे. अतिशय चांगला स्पायसी मारा गोलंदाजी करणाऱ्या टीमचा आपल्याला होताना दिसतो. तिखट मारा आहे. ज्या मारा पुढे नतमस्तक व्हावं लागतं बॅटिंग करणाऱ्या टीमला. स्ट्राईक इनकडे बॅटर तयार. ओहो, ऐशान ठेकन उसळी घेणारा चेंडू होता, लेग कटर चेंडू होता आणि त्याला छेडलाय बॅटरने. विकेटचं पतन झालंय बॅटिंग करणाऱ्या टीमला. यावेळेला लागलाय तिसरा धक्का. 2 गडी बाद धावसंख्या धावपळकावर 10. 10 for 2. होतं बॅटिंग करणाऱ्या टीमचं. ध्येय असून त्यांना गाठायचं आहे. ध्येय दूर असलं तरी रस्ता सोडू नका. मनात धरलेले स्वप्न कधीच मोडू नका. पावलं पावलं येतील कठीण प्रसंग, परंतु ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. इथे हार न मानतानाच बॅटरला या ठिकाणी चांगला लढा द्यावा लागेल. लेग स्टंपच्या बाजूने वळणारा बॉल होता. अपील जोरदार केली जाते. पंचांवर प्रेशर टाकण्याचं काम करतायत गोलंदाजी करणाऱ्या टीमचे खेळाडू. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव पळून पूर्ण केली. धावसंख्येत होते बदल. धावा लागल्या जातात. धाव फळकावर 11 धाबा भक्तिधाम डुंगे टीमच्या. 5 चेंडू टाकून चालेत या दुसऱ्या षटकामध्ये. काय चांगली गोलंदाजी होतोय. एकही मोठा फटका आपण बघितला नाही. बॅटरने तो खेचलाय. षटकार किंवा चौकारांची आतषबाजी आपण पाहिली नाही. 5 धाबा लेग बायच्या स्वरूपात या स्कोर बोर्डवर जुडल्या गेल्यात. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खोदून काढला जातो या चेंडूला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सौरभ आणि थ्रो करण्याआधी 1 धाव मिळाली. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात. धाव फळकावर त्या 2 गडी बाद 12. पुन्हा आपण स्वागत आणि सन्मान नाकडे सुद्धा वळणार आहोत. अतिथी कक्षामध्ये आलेल्या पाहुणे मंडळींचा स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. धावसंख्या धाव फळकावर 2 गडी बाद 12 धावा. थोड्या वेळानंतर आपण त्या पाहुण्यांच्या मंडळींचा स्वागत आणि सन्मान करणार आहोत. अतिशय चांगलं लाईव्ह थेट प्रेक्षेपण तुम्हाला बघायला मिळतोय. युसीएन लाईव्ह द्वारे हे थेट प्रेक्षेपण साता समुद्रापलीकडे पोहोचलंय. खेळाडूंचं मनोबळ वाढवणारी ही मोठी स्पर्धा आहे. आता तिसरे षटक टाकण्याकरता बघूया कोणत्या गोलंदाजाचा वापर या ठिकाणी केला जातोय. विनीत माळी मागच्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स त्याचा पाहायला मिळाला होता आणि आता ह्या मॅच मध्ये बघूया तो काय करतोय. दोघांकरता एक महत्वपूर्ण मॅच आहे. दोन्ही टीमने 2-2 सामने आपले जिंकलेत. शॉर्ट बॉल होता. चेंडूला हवेत उडवलाय. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक देतात हमी आणि हा क्षेत्ररक्षक आलाय संघाच्या कामी. विकेट डाऊन. तिसरा धक्का. 3 गडी बाद धावसंख्या 12. ठरवलं आणि झालं असं कधीच होत नाही. थोडासा संयम ठेवा. हाल होतील पण हार होणार नाही. कारण संघर्ष रडवतोय पण आयुष्य घडवतोय. इथे सुद्धा धावफळक घडवायचा आहे आणि त्यामुळेच चांगली खेळी करून तो धावफळक या ठिकाणी रंगवावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. सध्या अडचणी वाढल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या.
धावसंख्या 2.1 बॉलच्या समाप्तीनंतर 12 लागले. 3 फलंदाज बाद झालेत, ज्याच्यामध्ये आपण देवांग म्हात्रे, सर्वेश पाटील, डायनाल भगत हे खेळाडू बघितलं. चमकदार कामगिरी करणारे खेळाडू होते आणि अचानकपणे आता दबाव वाढलाय मिडल ऑर्डर मधील बॅटरवर. लोअर मिडल ऑर्डर मध्ये तुषार पाटील हा खेळाडू आलाय. अप्पर मिडल ऑर्डर मध्ये दीप म्हात्रे या खेळाडूला तुम्ही बघतायत. अजूनही मोठा फटका आला नाही हे विशेष पाहायला मिळालं चौथा हिरवा मानकोली टीमच्या गोलंदाजाकडून. म्हणजेच धारदार गोलंदाजी हे प्रमुख अस्त्र आहे या टीमचं. काही मोजकेच चांगले फलंदाज आहेत जे चांगला खेळ करून संघाचा डाव सावरत आहेत. दिनेश तरे साहेबांचं सुद्धा या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होणार आहे. ओहो, काय घडलं बघूया. ईशान ठेकन हे तुम्ही बघू शकतायत. आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय सन्माननीय दिनेश तरे साहेबांचं अतिथी कक्षाच्या दिशेने आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. आपण बघतायत शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2026 चा रणसंग्राम जामताराचा ग्रुप कारभाव आयोजित भव्य दिव्य टेनिस क्रिकेटची ही मोठी स्पर्धा आहे आणि आयोजक म्हणून श्री रमेश रामलाल तरे साहेबांना आपण बघतोय. कारभाव गावातील एक अनमोल रत्न आहेत, समाजसेवक आहेत. आपल्या कार्याचा ठसा त्याने उमटवलाय आणि आतापर्यंत चांगला पदभार ते सध्या पार पाडतायत. मॅचकडे वळत असताना आता चौथा धक्का लागलाय भक्तिधाम डुंगे टीमला. 4 गडी बाद. धावसंख्या धावपळकर आहे ती 12 धाबा. अजूनही पटरीवर गाडी यायची आहे परंतु अडथळे भरपूर आलेत. काही वेळातच ओम मुकादम साहेब, अशोक पालकर साहेब आणि नितीन पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. युवासेना अध्यक्ष आहेत आणि आपण बघतायत ओम मुकादम. ओम मुकादम म्हणजेच ज्ञानेश्वरचे मुकादम डॉक्टर गवळी साहेबांपर्यंत मी पोहोचतोय. यस, ओम मुकादम सुप्रसिद्ध इंजिनियर ही पहिली त्यांची ख्याती आहे, ओळख आहे. आणि त्यानंतर एक समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते म्हणून कुठलंही कार्य असेल या परिसरातील सामाजिक ते धडायला घेऊन जाणारे ओम मुकादम अर्थात ज्ञानेश्वर मुकादम सुप्रसिद्ध इंजिनियर, आपलं हार्दिक स्वागत. तसेच अशोकजी पालकर, माजी उपसरपंच ग्रामपंचायत खारबाव आणि समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते अशोकजी पालकर, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. राजेशजी पाटील, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. राजेशजी भगत, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. वेलकम. तसेच मयूरजी पाटील, आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. यस, आकाश मुकादम आपण सुद्धा यायचं आहे, आपलंही हार्दिक स्वागत. नितीनजी पाटील, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. मॅचकडे आपण वळतोय. 2.5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ते 12 धाबा. सन्मान सुद्धा सुरू असेल. धावसंख्या 12. यस, आपण स्वागत आणि सन्मान करणं. यापूर्वी ज्यांचं आगमन झालं होतं रणधीर कुमार अँड कंपनीचे प्रोप्रायटर, त्याचबरोबर सुप्रसिद्ध उद्योगपती व ग्रामपंचायत खारबावचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अर्थात नितेशजी पाटील अर्थात सुप्रसिद्ध बाळासेठ यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी रमेशजी तरे साहेबांना करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. शिवसेना सहसंपर्क प्रमुख ठाणे जिल्हा रमेशजी तरे साहेब आपल्या शुभ हस्ते सुप्रसिद्ध उद्योगपती खारबाव, त्याचबरोबर माजी सरपंच ग्रामपंचायत खारबाव, एक युवा उद्योजक बाळासेठ नितेशजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान केलं जातोय. शॉल, त्याचबरोबर बुके आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह जे नेहमीच त्यांना या स्पर्धेची जिल्हा प्रमुख चषक 2026 आठवण देत राहील, जाणता राजा ग्रुपची आठवण देत राहील असं देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. बालासेठ, आपले आम्ही खूप खूप आभारी आहोत. आपला खरं तर बहुमूल्य वेळ आपण दिलात आणि या स्पर्धेला उपस्थिती दाखवली त्याबद्दल रमेश तरे साहेब त्याचबरोबर जाणता राजा ग्रुपच्या वतीने आपले आम्ही खूप आभार व्यक्त करतोय. 3 षटकं मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 16 धाबा. 4 गडी बाद 16. नितेश पाटील बाळाशेठ इथून रजा घेत आहेत. एका बहुमूल्य वेळ त्याने दिलाय. माझे सरपंच, लाख लाख धन्यवाद साहेब तुमचं. आपण या स्पर्धेमध्ये बहुमूल्य वेळ दिलाय, भेट दिली त्याबद्दल मनापासून आभार. मॅचकडे आम्ही वळतोय आता. शेवटचं षटक टाकण्याकरता ऋषभ भोईर
तीन षटकांचा खेळ संपल्यानंतर डुंगे संघाची धाव संख्या 4 गडी बाद 16 धाबा. आता अशा स्थितीमधून बाहेर पडायचं आहे आणि धावा बनवायच्या आहेत. याचं काळीरामजी पाटील समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते खारबाव आपलं हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज तयार. ओहो, आता मोठा फटका येईल काय? शतरक्षक तिथे अप्रतिम झेल टिपतोय. विकेटचं पतन, गॉन. 5वा धक्का, 5 गडी बाद, धाव संख्या 16. कधी कधी सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जर चालले नाहीत, त्यांची फलंदाजी चांगली झाली नाहीत, मग घसरगुंडी होताना दिसतं. आणि तशीच घसरगुंडी सध्या बॅटिंग करणाऱ्या भक्तिधाम डुंगे टीमची होत आहे. सकाळपासून खूप चांगलं प्रदर्शन त्यांचं राहिलंय आणि आता कुठेतरी डावपेच चुकलेत फलंदाजीमध्ये. आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांनी धाडसी निर्णय घेतला होता फलंदाजी करण्याचा. अफलातून झेल टिपलाय. असं वाटलं होतं की षटकार येईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्ष पाटील, सार्थक आणि हर्ष हे 2 बॅटर आता या खेळपट्टीवर असतील. शेवटचे 5 बॉल शिल्लक. थोडासा दरारा, थोडीशी दहशत मानकोली टीमची. हा चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू कदाचित पडेल. 1 धाव मिळाली बॅटरला. दुसरे धाबे करतात ते धावतायत. एकेरी दुहेरी धाव संख्येने सुद्धा धावपळक वाढवला जातोय, हे बॅटरला ठाऊक आहे. त्यामुळेच त्या 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात त्या 18 धाबा. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धाबा. शेवटचं षटक सुरू आहे. शेवटचे 4 बॉल शिल्लक. अतिशय चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे. उत्साहवर्धक अशी क्रिकेटची स्पर्धा आहे. स्विंग अँड मिस. वाईड लाईनच्या कदाचित हा आतून गेलाय की काय, कारण पंचांकडे अगोदर इशारा केला होता बॅटरने की हा चेंडू बघा. हा डॉट बॉल वाईड लाईनच्या आतून चेंडू गेलाय. 3.3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहे ती 18 धाबा. 18. 5 गडी बाद, 18 धाबा. संदीप आपण स्वागत आणि सन्मान सुद्धा करणार. सर्वप्रथम कट्टर शिवसैनिक केशवजी मुकादम यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी ॲडव्होकेट विजय म्हात्रे यांना करतोय. आपल्या शुभ हस्ते कट्टर शिवसैनिक केशव मुकादम यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. यस, सिंगर नवनाथ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. स्वीट व्हॉइस आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम यांचं स्वागतम. स्वागत आणि सन्मान केलं जाईल ते केशवजी मुकादम. कट्टर शिवसैनिक म्हणून, जुने शिवसैनिक म्हणून त्यांची ख्याती आहे. ॲडव्होकेट विजय म्हात्रे जे प्रवक्ते आहेत शिवसेना भिवंडीचे, त्यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान केलं जाईल. त्यानंतर आपण दीपक चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत. इट्स अ डॉट बॉल. दीपक चौधरी यांचंही स्वागत आणि सन्मान ॲडव्होकेट विजय म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. दीपक चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. वळूया आपण मॅचकडे, कारण मॅच इंटरेस्टिंग असणार आहे. डिस्टर्ब होणार आहे थोडंसं संदीप गावड, पण तू कसं असतं अतिथी देवो भव. नो डाऊट 22 धावा झाल्यात आणि 23 धावांचा आता टार्गेट पूर्ण करावं लागेल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा, 23 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता थोडाच बाद चौथा हिरवा मानकोली संघाच्या बॅटर उतरतील. तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा वळूया अतिथी कक्षामध्ये, जेथे काही अतिथी या ठिकाणी दाखल झाले त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करूया. ओ टू डॉक्टर गवी सर. नरेशजी वतारे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. ॲडव्होकेट विजय म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते नरेश वतारे यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. ॲडव्होकेट विजय म्हात्रे स्वतः शिवसेना प्रवक्ते आहेत भिवंडीचे, भिवंडी तालुका. त्यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करतोय. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार होते काळीराम पाटील, समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते
काळीराम पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत. ॲडव्होकेट विजय म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते काळीराम पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तर मित्रांनो, आपण पाहता जिल्हा प्रमुख चषक 2026 झांटा राजा ग्रुप खारबाव आयोजित अशोक चव्हाण आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. राजेशजी भगत यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. राजेशजी भगत यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. त्यानंतर मयूरजी पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान केलं जाईल. अशोक चव्हाण आपण आपल्या शुभ हस्ते मयूर पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आज तब्बल 4था दिवस आहे आणि ही लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय. संदीप गावट, सुभाष धमाल. मयूर पाटील यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. प्रेमजी तरे यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय श्री रमेश तरे साहेबांनी विनंती करणार आहे की प्रेमजी तरे यांचं स्वागत आणि सन्मान, कारण मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज त्याने मला स्पॉन्सर केलेले आमचे स्पॉन्सर आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करायचं आहे. मॅन ऑफ द मॅचसाठी जे आकर्षक मोमेंटोज दिल्या जात आहेत हे खरं तर त्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत. शेवंते दत्तात्रय तरे यांच्या स्मरणार्थ त्यांनी ट्रॉफी स्पॉन्सर केलेल्या आहेत. आणि आता मात्र आमचे सत्कार सम्राट जयसिंगजी तरे यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. आज पहिल्या दिवसापासून कित्येक मान्यवरांचं स्वागत खरं त्यांनी आपल्या शुभ हस्ते केलेलं आहे, पण त्यांचं स्वागत आणि सन्मान मी रमेशजी तरे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. आणि स्पर्धा संपन्न करण्यासाठी या 3 बंधूंनी जी मॅन ऑफ द सिरीज जी आकर्षक सायकल स्पॉन्सर केलेली आहे, जयसिंगजी तरे असतील, नवनाथजी तरे, तसेच भगवानजी तरे, हे 3 बंधूंनी खास करून ही जी सायकल आहे आकर्षक ही आम्हाला स्पॉन्सर केली, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी त्यांचं सर्वतोपरी सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. दिनेशजी तरे यांचं स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. लॉफ्टेड शॉट खेळलेला आणि चेंडू सरळ जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार पाहायला मिळतात. ऋतिक याची रोशन कामगिरी आणि या स्पर्धेमधील आपण पाहतोय ही 13वी षटकांची हॅट्रिक पाहायला मिळते. आय थिंक मॅच फिनिश होईल. मला वाटते मॅच आपण इंतजार. भावळे बी संघ कॅप्टनने यायचं आहे. दिनेशजी तरे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. ॲडव्होकेट विजय म्हात्रे यांना विनंती करणारे आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. दिनेश तरे. चार धावांची आवश्यकता आहे.
केवळ इथून 4 धावांची आवश्यकता आहे. चौथ्यावर मानकुली संघ विजयाच्या उंबाट्यावर पाहायला मिळतोय. ज्यावेळेला मात्र मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दुरून चेंडूमध्ये पोहोचतोय. झेल मात्र ड्रॉप आणि एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. इनमीन 3 धावांची आवश्यकता आहे. चौथ्यावर मानकुली संघाला सेमीफायनलमध्ये धडक मारण्यासाठी या नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जय बजरंग भावले बे विपक्ष या सामन्यात विजय संघ. त्यानंतर या स्पर्धेचे मुख्य आयोजक शिवसेना सहसंपर्क प्रमुख ठाणे जिल्हा माननीय रमेश तरे साहेबांना विनंती करणार आहे की आपण ग्रामपंचायत खारबावचे माजी उपसरपंच आणि एक समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते अशोकजी पालकर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अशोकजी पालकर म्हटल्यानंतर एक महान व्यक्तिमत्व आहे. सामाजिक बांधिलकी त्यांनी नेहमीच जोपासली. कुठलंही सामाजिक कार्य असो ते नेहमीच पुढे असतात. या परिसरात कुठलंही सामाजिक कार्य असतो, सामाजिक कार्य नेहमी ते पुढे असतात. अशोकजी पालकर एक फार मोठं नाव आहे. सामाजिक बांधिलकी त्यांनी सातत्याने जोपासलेले, त्यांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक रमेश तरे साहेब आपल्या शुभास्ते करतायत. त्यानंतर आमच्या या परिसरातील नव्हे तर एक ठाणे जिल्ह्यातील नामांकित इंजिनियर म्हणून ज्यांची ख्याती आहे, पण त्यापेक्षा एक सामाजिक बांधिलकी त्यांनी नेहमी जोपासली. मग कुठलाही कार्यक्रम असू द्या,